पितृशक्ती देते यशाची प्रचिती. हे लक्षात घ्या. पितृशक्ती म्हणजेच काय, तर आपले पूर्वज पितृशक्ती देवता. जसं आपण म्हणतो मातृऋण, पितृऋण, समाज ऋण, देश ऋण, तर तसंच आपल्याला या पद्धतीने आपण पितरांचं ऋण आपल्यावर आहे. कारण आपले पितृदेवता नसतील तर आपला पुढचा जो प्रवास आहे जन्मधारणेचा तो कधी झालाच नसता. म्हणून पितृदेवतांचे आशीर्वाद आपल्याला फार महत्वाचे असतात. आता याच्यामध्ये महालय नावाचा एक भाग आपल्या संस्कृतीमध्ये केलेला आहे. महालय महालय हा जो भाग केलेला आहे, तर त्या महालय हा भाग म्हणजेच काय, तर त्याचा अर्थ नीट समजून घ्या. महा म्हणजे सर्वात मोठं आणि आलय म्हणजे सर्वात मोठं असं घर. म्हणजे जरी तुम्ही छोट्या घरात राहत असलात तरी सुद्धा आपण पितरांना काय म्हणतो, हे पितृदेवतांनो, मी तुमचा वंशज आहे आणि तुमच्या आशीर्वादाच्या कृपा कवचामुळे आज मी अशा उत्तम अवस्थेत राहत आहे. म्हणजे तुम्ही कुठेही अगदी छोट्या घरात राहत असाल, मोठ्या घरात राहत असाल, तरी सुद्धा आपली ईश्वरी देवता, पितृदेवता यांच्या आशीर्वादाने आपली निश्चित 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 प्रगती होते. हे अगदी हमखास लक्षात ठेवा. फक्त एकच लक्षात घ्या की काही जण जे असतात तर ते आपल्या महालयापुरतं आपल्या पितरांचं स्मरण करतात. म्हणजे महालय हा जो काय पितृ पंधरवडा येईल ना, आता गणपती विसर्जनाच्या नंतर लगेच महालय म्हणजे तो पितृपौर्णिमा म्हणजे जो आपला पौर्णिमेचा भाग म्हणजे चतुर्दशी आणि पौर्णिमा हे साधारणतः एकाच दिवशी त्याचा भाग येतोय आता. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, तर आपल्याला पौर्णिमा म्हणजे महालय पौर्णिमा जो आहे ना, तर ही महालय म्हणजे महालय ज्याला आपण प्रतिपदा म्हणतो तेव्हापासून सुरू होतोय. तर हा जो भाग आहे ह्या तिथी एकत्र आलेले आहेत. अर्थात त्याचं विवेचन आपल्याला निश्चित मिळेलच. कॅलेंडरमध्ये पण आहे, पंचांगामधून पण मिळेल आपल्याला. पण एक लक्षात ठेवा की तुमच्या पितरांची जाणीव ठेवून तुम्ही जर एखादं पुण्यकर्म निश्चित सातत्याने करत असाल, आणि सगळ्यात महत्वाचा एक तुम्हाला खात्रीशीर उपाय सांगतो. आपले जे पूर्वज आहेत की जे आपल्याला आत्ता तुमच्या बरोबर शरीराने नाही आहेत, परंतु आपल्या कदाचित आपल्याला आपल्या पणजोबांचा खूप मोठा आदर असतो. कदाचित एखाद्या वेळेस आजोबांचा, कदाचित आपल्या आई बाबांचा, जे काय असेल ते म्हणजे ज्यांचे पूर्वज पितृदेवता आहेत ते. काही जणांचे आई बाबा आता अस्तित्वात नसतील कदाचित शरीराने, किंवा काही जणांचे आहेत पण आनंद आहे. पण आपले पितृदेवता म्हणजे आपली आजी सांगते किंवा आपले आजोबा सांगतात किंवा आपले वडील सांगतात की तुझे असे असे पणजोबा होते, ते फार कर्तृत्ववान होते. आज त्यांच्यामुळे आपला वंश चाललाय बाळा, असं ते आजी सांगते आपल्याला. आता एक लक्षात ठेवा, त्या पितरांना जरी आपण पाहिलेलं नसलं तरी जर आजीने सांगितलेलं आहे तर ते निश्चित खरं असणार आहे. आपण पाहिलेलं नाही बरोबर आहे, पण आजीने सांगितलेलं आहे ना, ते निश्चित खरं आहे. आता बघा ना, मी तुम्हाला सांगतो, समजा वंदनीय स्वामी विवेकानंद यांना आपण पाहिलेलं नाहीये, पण कुठेतरी वाचनामधून, कुठेतरी चांगल्या सत्पुरुषांकडून आपण त्यांना समजून घेतो, त्यांचा इतिहास, त्यांनी केलेली मोठी राष्ट्रीय प्रगती, आपल्या भारताचा नावलौकिक, मग आपण विश्वास ठेवतोच ना. तसंच आपली आजी किंवा आपली आई सांगत असेल की बाबा रे, आपण गावात दिवस काढले, आपण गरिबीत दिवस काढले, पण आज सगळं जे चाललंय ना, ते तुझ्या त्या पणजाच्या कृपेने किंवा तुझ्या आजाच्या कृपेने असं किंवा आजीच्या कृपेने, तर हे सगळं आहे ना. तर म्हणून लक्षात घ्या, मी तुम्हाला एक त्याचा उत्तम प्रयोग सांगतो. समजा आता तुम्हाला रोज शक्य होत असेल मला माहिती नाही, पण ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या पितरांचं नाव, हा एक प्रयोग नीट कान उघडून अगदी सुंदरपैकी लक्षात ठेवा. ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या पितरांचं नाव म्हणजे पूर्वज शक्तीचं नाव दिवसातून एकदा जरी घेतलं जात असेल, दिवसातून एकदा, आता ज्यांना शक्य नाहीये त्यांनी आठवड्यातून एकदा, तेही शक्य नसेल तर कमीत कमी आपल्या या महालय पर्वापुरतं नाही, मी तुम्हाला रोजचाच हा उपक्रम सांगतोय, तर लक्षात घ्या, आपल्या पितृशक्ती देवता यांचं नाव म्हणजे पूर्वज जे आपल्या बरोबर आज राहत नाहीयेत, म्हणजे वास्तवात नाहीयेत, परंतु आपल्याला त्यांच्याबद्दलचा सार्थ अभिमान आहे, अशी आपल्यासाठी ते कामगिरी करून गेलेले आहेत.
त्यांनी त्यावेळेस अत्यंत दारिद्र्य अवस्थेमध्ये, गरिबीमध्ये दिवस काढलेले असणार, परंतु आज आपण त्यांच्या कृपेने आनंदाची वाटचाल करतो. तर दिवसातून एकदा तरी किंवा आठवड्यातून एकदा तरी, ते नाही जमलं तर कमीत कमी महिन्यातून एकदा तरी, म्हणजे 27 दिवसातून एकदा, म्हणजे 27 दिवसाचं नक्षत्र पर्व असतं, त्याच्यामधून एकदा तरी त्यांचं आठवण करायची, नाव आपण हे करायचं आणि त्यांच्याबद्दलची आठवण आपल्या घरामध्ये आपण उद्धृत करा. हा प्रयोग करून बघा, ते आपल्या घराचं पूर्ण संरक्षक कवच बनतात. आणि तुमची न होणारी कामं एखाद्या बुवा बाबा जंतर मंतर वाल्याकडून होईल की नाही मला माहिती नाही, पण पैसे मात्र ते नक्की जातील. पण त्याच्याऐवजी पितरांचं जर स्मरण केलं तर पितृशक्ती तुमच्यासाठी संरक्षक कवच वलय निर्माण करते. आणि हा केवळ महालयापुरता भाग नाहीये, हा तुम्हाला नित्य दिलेला मी उपक्रम आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की हा उपक्रम अत्यंत सार्थ समर्थ आहे आणि तुम्हाला याची हमखास गॅरंटेड 111% प्रचिती येणार, गॅरंटेड. तर तुम्ही हा प्रयोग जरूर करा. रामकृष्ण हरी माऊली. त्याचबरोबर लक्षात घ्या, हे जे पितृशक्ती देवता यांच्या माध्यमातून जर आपल्याला शक्य झालं तर आपण लक्षात घ्या की आपल्याला नित्य, ज्यांना सवय, आता मी एक तुम्हाला सवय थोडी लावून घ्यायला लावतोय बघा जमलंच तर, आणि त्याची तुम्हाला हमखास गॅरंटेड प्रचिती येणार. आणि पितरांचं आपल्याला आशीर्वाद मिळतोय की कसा, ह्याच्याबद्दल 2-3 टिप्स मी तुम्हाला देतो. तुम्हाला कसं ती लक्षणं जाणता येतात. ह्याच्यात लक्षात ठेवा, तुमचा दूरचा प्रवास, म्हणजे तुम्ही जे प्रवास करता त्याच्यामधले दूरचे प्रवास, उदाहरणार्थ गावचा प्रवास, उदाहरणार्थ यात्रा एखादी, किंवा एखाद्या वेळेस तुम्ही जत्रेला जाता गावी, तुमच्या देवाच्या ह्याच्यासाठी जाता, किंवा अन्यतर काही तुमचे एखादी सहल असेल तर तो प्रवास, देवाची तीर्थयात्रा असेल तो प्रवास. तर हे सगळे जे आहेत ना, ह्याच्यामध्ये आपल्या लेकरांसाठी, पुढच्या वंशासाठी पितृदेवता आपली उभी राहते. जसं आपल्याला आपल्या इष्टदेवता आहेत, आपल्याला इष्टदेवता आपल्या आहेत, त्या जशा उभ्या राहतात तशा पितृदेवतांचा आशीर्वाद सुद्धा आपल्यासाठी ग्रेट असतात. ते आपल्या लेकरांसाठी, म्हणजे आपल्या वंशासाठी उभे राहतात. तर हा एक भाग त्याचा फायदा होतो. दुसरा भाग, तुम्ही जर एखाद्या वेळी वास्तूसाठी प्रयत्नशील असाल, म्हणजे जागा घेण्यासाठी, तुम्हाला जागा घेण्यासाठी प्रयत्नशील आहात आणि त्यावेळेस बऱ्याच अडचणी येत आहेत. कधी कधी काही जणांकडे पैसे असूनही त्यांची जागा म्हणजे घेण्यासाठी त्यांना अडचण निर्माण होतात. म्हणजे पैसे साठवलेले असतात, पैशाची व्यवस्था होत असते तरी सुद्धा. मग तिथे थोडंसं पितृशक्ती जी आहे, त्या पितृशक्तीचं आपल्याला आशीर्वादाचं कवच निर्माण व्हावं यासाठी हा भाग आहे. आणि जर पितृशक्तीचे आशीर्वाद असतील तर तुम्हाला निश्चित, तुम्हाला योग्य अशा सबुरीने, तुम्ही थोडंसं त्यांच्याबद्दलची सबुरी पण ठेवा त्या ह्याच्यामध्ये, तुम्हाला निश्चित जसं तुमची इष्टदेवतेची कृपा होते तशी पितृदेवताची कृपा होते आणि तुम्हाला योग्य ती जागा, वास्तू गॅरंटेड लाभते. ओके, तर हा एक त्याच्यामधला भाग आहे. दुसरा भाग, आपली मुलं जी आहेत, ती मुलं, आपली मुलं जी आहेत त्या मुलांचं कर्तृत्व फुलायला, म्हणजे मुलांचं कर्तृत्ववान व्हायला. आता लक्षात ठेवा, मुलं आपली, एखाद्या घरामधली मुलं अगदी उत्तम गुण प्राप्त करतात, उदाहरणार्थ 90%, 92%, 95%, 95%, 100%, ग्रेट. म्हणजे ते मुलांचं तर कौतुक करायला पाहिजे. त्याचबरोबर लक्षात ठेवा, काही मुलं 80% घेतलेले असतील, काही लोकांनी 85 घेतलेले असतील, म्हणजे तशी पण मुलं आहेत. म्हणजे ती काही कमजोर असतात अशातला भाग नाही. कुठेतरी कमी जास्त हा भाग होणारच आहे, कोणतरी रेसमध्ये पुढे जाणारच आहे. परंतु लक्षात घ्या, पुढे परत तो त्यांचा जो करिअर ग्राफ आहे, ज्याला करिअर झोन म्हणतात, किंवा त्यांच्या करिअर झोन मधून पुढे त्यांना ज्या व्यावसायिक क्षेत्रात उतरायचं आहे, किंवा ज्या नोकरीच्या प्रशासकीय किंवा उच्च पदावर उतरायचं आहे, किंवा एखादा उद्योगधंदा करायचा आहे, ह्या सगळ्यासाठी त्यांना त्यांच्या पितरांची कृपा कवच दृष्टी गरजेची असते. हे लक्षात ठेवा. जसं आपण आपल्या आईवडिलांचं स्मरण, आपल्या सद्गुरु तत्वाचं स्मरण, त्याचबरोबर पितृदेवतांचं स्मरण आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये निश्चित करा. ह्याच्यामध्ये 2 भाग, दुसरा एक भाग सांगून ठेवतोय. तर दुसरा भाग म्हणजे दोन्हीकडचे, म्हणजे आपल्या समजा काही माऊली ज्या आहेत त्या लग्न होऊन सासरी जातात, त्यावेळेस तिथल्या पण जे पूर्वज आहेत त्यांच्या हळूहळू तुम्हाला परिचय होतो त्या पूर्वजांचा, जरी ते अस्तित्वात नसले तरी सुद्धा त्यांच्याबद्दल
जाणीव ठेवणं हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे आपल्या माहेरचे, म्हणजे त्या माऊलीच्या माहेरचे जे असतात पूर्वज, तर त्यांच्याबद्दल पण जाणीव मनामध्ये रुजवण करणं, म्हणजे आपल्या पुढच्या वंशामध्ये, म्हणजे आपली जी मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये त्याची रुजवण केली गेली पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या की मुलांना आपल्या माहेरच्या पूर्वजांचा पण त्यांना ऋण आपल्यावर आहेत बाळांनो, हे त्यांच्या समोर प्रस्तुत व्हायला पाहिजे. आणि तुमचे जे सासर आहेत त्या सासरच्या पण पूर्वजांचा आपल्यावर ऋण आहे, म्हणजे दोन्हीकडच्या पूर्वजांना तुम्हाला रिस्पेक्ट करता यायला पाहिजे. आणि ज्या घरामध्ये दोन्हीकडच्या पूर्वजांना रिस्पेक्ट केला जाईल, मी ते गॅरंटेड तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो की त्या घरामध्ये निश्चित तुम्हाला फलदायित्व मिळणारच. किती अडचणी आल्या, अडचणी येतील, संकट येतील, पण त्याच्यातून ते पूर्वज तुम्हाला बरोबर बाहेर तुम्हाला प्रस्तुत करणार. हा एक भाग लक्षात ठेवा. आणि म्हणून पितरांची आपल्यावर कृपा होण्यासाठीचा हा भाग आहे. आता इथे लक्षात घ्या की आपण श्राद्ध करतो, म्हणजे श्राद्ध म्हणजे त्याला आपण पितृ पंधरवडा म्हणतो ना, श्राद्ध महालय म्हणतो आपण. अर्थात तुम्हाला ते माहिती आहेत कुठल्या कुठल्या तुमच्या पूर्वजांच्या तिथी असतील. काही जणांना आपल्या पूर्वजांची तिथी माहिती नसते, किंवा आपल्याला पूर्वज कुठल्या तिथीला त्यांना जुळवलं जातं, असं काही जणांकडे संभ्रम असतो. तर तुम्ही लक्षात ठेवा, पितृ पंधरवडा सुरू झाला की तो पासून तुम्हाला जर एखाद्या वेळेस कुठलीच तिथी माहिती नसेल तर नवमी तिथी तुम्ही पकडू शकता, किंवा डायरेक्ट तुम्हाला सर्व पितृ अमावस्या ही तिथी पकडू शकता. नवमी किंवा सर्व पितृ अमावस्या. तर या दिवशी बरं एखाद्याकडे तितकेही पैसे नाहीत खर्च करायला किंवा वेळ नाहीये, तर त्याच्यासाठी पण सुलभ पर्याय सांगतो. काय करायचं, 1, 3, 5, 7 किंवा 9, मी बघा एकापासून सुरू केलंय. खर्च जास्त नाही करता आपल्याला नो प्रॉब्लेम. 1, 3, 5, 7, 9 अशा प्रमाणामध्ये आपण बुंदीचे लाडू असतात ना, म्हणजे बुंदी किंवा शेवबुंदी. मग आता शेवबुंदी आणली तर 1 मूठ तरी पाहिजे, 3 मूठ तरी पाहिजे, किंवा 5 मूठ. नाही तर मग बुंदीचा लाडू तो आणायचा आणि तो लाडू आणा. त्याचबरोबर दही भात, थोडासा दही भात, भातावर दही घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं मध, त्या दही भातावर थोडंसं काय घालायचं तर मध घालायचं, एखादा थेंब तरी मध घालायचा. आणि हे सगळे दोन्ही पदार्थ जे आहेत ना, पितरांचं स्मरण करायचं. आपल्या घरातल्या डाव्या दिशेला, म्हणजे सॉरी दक्षिण दिशेलाही ठेवायचं पितृदेवतांचं, कारण त्यांची दक्षिण लहरी दिशा आहे. आपण हिरवी नैवेद्य वगैरे देवाच्या समोर ठेवतो, आणि हा जो भाग आहे तो पितरांसाठीचा जो काढलेला आहे ना, तो त्या दिवशी तिथे ठेवायचा. फक्त एक लक्षात ठेवा, देवाला नैवेद्य दाखवताना आपण बरेचसे लोक काय करतो, मला कोणी उत्तर देईल काय, त्या नैवेद्याच्या पानाखाली, ताटाखाली काय हे करतो आपण, काय रेखाटतो देवाला नैवेद्य दाखवताना? कोणीतरी एकाने माईक चालू करा आणि मला सांगा. अवधूत दादा, अवधूत आहेत का? अवधूत दादा आहेत? रवी दादा? बरं, देवाला नैवेद्य दाखवताना आपण काय रेखाटतो त्या ठिकाणी? अवधूत दादा कोण चालू आहे? आदेश आदेश बोला. हा रवी दादा, देवाला आपण नैवेद्य दाखवतो ना, हा चौकोन. रामकृष्ण, हा आदेश चौकोन किंवा स्वस्तिक काढतो ना, बरोबर. स्वस्तिक काढतात किंवा चौकोन मंडल काढतात पाण्याने ना, बरोबर आहे. आता इथे ओके. लक्षात घ्या, पितरांना आपल्याला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे, तर तो नैवेद्य दाखवताना शक्य झालं तर त्या ठिकाणी 9 असा आकार काढायचा, 9चा. म्हणजे 9 आहे ना, 9, पण तो इंग्रजी नाही, मराठी 9. मराठी 9 आहे ना, 9 म्हणजे मराठी 9 आकडा, तो अंक आहे जो आहे ना, मराठी 9 आकडा, तो आपल्याला रेखाटायचा आहे. मी उदाहरणार्थ समजा या ठिकाणी मी प्रयत्न करतो तुम्हाला. तर इथे मी तुम्हाला दाखवतोय रेखाटून. तेव्हा मी तुम्हाला दाखवलंय, म्हणजे आता तिथून दिसतंय की नाही दादा, ऋषी तर प्रयत्न करायचा. 9चा आकडा इथे दाखवतोय मी स्क्रीनवर. मला वाटतं इथे कॅमेरावर दिसतोय, वाईट होते. नाही ठीक आहे आपल्या. मग एक काम करूया ना, पण जाडा पेन बेटा, जरा तो जाडा पेन घे बेटा, मला तो जाडा पेन घे. हा बघ इथे जाडा पेन बघा. हा जाडा, एक मिनिट जरा. आम्ही आता थोडा डार्क करायचा प्रयत्न करतोय, बघू आपल्याला दिसतंय का.
मग आता तुम्हाला 9चा आकार क्लिअर दिसायचा प्रयत्न होतोय. आपल्या टीमला धन्यवाद. बघा हा 9चं हे मंडल आहे. तर असं हे 9चं मंडल कुठल्या तर पितृशक्तीला आपण जर नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेस ते बंद करा आणि परत त्याचं असं आडवं करून ठेवा. तर हे मंडल काढायचं त्याला त्याला बरं हे जे मंडल आहे तर आपण जे काढलंय ना आता 9 आकाराचं तर ते आपलं जसं आपली कुंडलिनी शक्ती आहे ते कुंडलिनी शक्ती जसं वेटोळे करून वास करते ना तर त्याच्यामधला हा पार्ट आहे. तर इथे आपली पितृदेवता आपल्यावर प्रसन्न होते. आता मी तुम्हाला हे 2-3 पदार्थ सांगितले त्यातले त्यात समजा तुम्हाला शक्य झालं तुम्हाला माहिती आहे की आपल्या एखाद्या गेलेल्या पूर्वजाचा आवडीचा पदार्थ काय आहे तर तुम्ही तोही ठेवू शकता. पण समजा माहिती नसेल तर हा भाग आपण अशा रीतीने करू शकता. मात्र एक लक्षात ठेवा आपल्याला प्रत्येकाला जनरली सवय आहे की रविदादा बंद केला तर चालेल ना माईक तुमचा. धन्यवाद रविदादा. आदेश. तर आपल्याला प्रत्येकाला बहुतेकांना माहिती आहे की आपण नैवेद्य दाखवताना घंटानाद करतो. मात्र यामध्ये लक्षात ठेवा पितरांचा नैवेद्य काढल्यानंतर चुकूनही घंटानाद करायचा नाही. चुकूनही घंटानाद शक्यतो करायचाच नाही हे लक्षात घ्या. तो घंटानाद झाला तर त्या ठिकाणी ते एक क्षण पण थांबत नाहीत. म्हणून म्हणजे नैवेद्य दाखवताना बाकी तुम्ही नित्य पूजेत करा. रोजच्या पूजेत तुमच्या घंटानाद शंखनाद तो जरूर असू देत. पण सवय असते ना आपल्याला की नैवेद्य दाखवताना पाणी दाखवताना आपण घंटानाद करतो तर तो तशा पद्धतीने करू नका. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर लक्षात घ्या की आपल्याला जितकं शक्य होईल तेवढं या ठिकाणी जी तुमची तिथी तुम्हाला पूर्वजांनी सांगितलेली आहे त्या तिथीप्रमाणे तुमचं महालयाचं जो काही विधिविधान आहे ते तुम्ही आनंदाने करू शकता. त्याचबरोबर मी असं म्हणेन की समजा काही ठिकाणी काही जण विचारतात की मग आमच्याकडे 2 जोडी होती किंवा 5 जोडपी बसवायचे मग आता लोक मिळत नाहीयेत आणि निश्चित ते तसा प्रसंग येऊ शकतो. काही जणांना 5-5 जोडपी मिळत नाहीत किंवा 2-2 जोडपी मिळत नाहीत. मी तो तुम्हाला अगदी आनंदाने एक सहज सोपा उपाय देईन. तो उपाय अगदी गॅरंटेड हमखास लागू होणार आहे. समजा आपल्याला एकही जोडपं मिळालं नाही नो प्रॉब्लेम कारण का त्या दिवशी सगळेच व्यस्त असतात त्या 15 वड्यात. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एक भाग करा. समजा शक्य झालं तर आपल्या परिसरामध्ये जर शाळेत शिकणारी छोटी मुलं आहेत तर त्या छोट्या मुलांना आवडीचा एखादा पदार्थ त्यांच्या आवडीने म्हणजे त्या मुलांच्या आवडीचं काय त्याचं जाणून घ्या. त्यात तो चांगला पदार्थ आणण्याचा चांगल्या क्वालिटीचा प्रयत्न करा. किंवा त्या म्हणजे घरी शिजलेला जो पदार्थ आपला त्याच्यातला एक आवडीने चांगल्यात चांगला पदार्थ जो मुलांना आवडेल अशा पद्धतीने तो बनवायचा. मुलांनाच त्या ठिकाणी त्या पितृशक्ती देवतेचं मान म्हणून वंदन करायचं आणि तो त्यांना त्या मुलांना अर्पण करायचा. आता ती मुलं किती पाहिजे समजा 1, 3, 5, 7, 9 एवढ्या प्रमाणात ती मुलं असली खूप झालं. आता तुम्हाला जे शक्य होईल तुम्ही म्हटलं एका मुलापासून सुरुवात केली आहे. समजा तुम्हाला वाटतंय की आजूबाजूच्या परिसरात आपल्या शाळेत जाणारी मुलं आहेत तर त्या मुलांपैकी एखाद्या मुलाला आवडीने तुम्ही समजा तो जेवायला येऊ शकला नाही नो प्रॉब्लेम काय अडचण नाही त्याने. बरोबर. तर त्याला पॅकिंग चांगलं फूड असतं म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वेळेस चांगल्या बिस्किटचा पुडा किंवा उत्तम प्रकारे काही पौष्टिक खाऊ असेल खजुरासारखा तर तो खजुरासारखा खाऊ किंवा एनी अदर तुमच्या आवडीने त्या मुलांना पॅकिंग चांगलं फूड की जे योग्य त्या कंपनीचं असतं ब्रँड असतो आणि तसं एखादं खाऊ आणि त्याचबरोबर एखादं पेन म्हणा वही म्हणा तेही पण तुम्ही त्यावेळेस पितृशक्ती देवतांची कृपा म्हणून ते देऊ शकता. त्याचबरोबर आदिवासी पाडे असतील त्या पाड्यांमध्ये सुद्धा तुम्ही यथोचित असं दानकर्म करू शकता. समजा तुम्हाला वाटलं किंवा पितृ 15 तुम्हाला ऑफिशियल रजा मिळत नाहीये तर मग काय करू शकतो आपण त्यांच्या नावाने ते जे काय काढणार तुम्ही ते योग्य एखाद्या संस्थेला पण तुम्ही दान करू शकता की जे खरोखर प्रामाणिकपणे काम करत असेल त्यांना किंवा स्वतः तुम्ही जाऊन तुमच्या हाताने ते दान करू शकता. किंवा दुसरा एक भाग जर तुमच्या परिसरामध्ये भटके प्राणी आहेत की जे अनाथ आहेत बरोबर आहे तर भटके प्राणी आहेत किंवा काही पक्षी आहेत बरोबर आहे तर त्यांना सुद्धा योग्य त्या प्रकारे खाऊचं दान तुम्ही करू शकता. त्याचबरोबर म्हणजे उदाहरणार्थ काक नावाचा जो पक्षी आहे त्या दिवशी त्याला मान खूप असतो. काक म्हणजे कावळा बरोबर त्याला खूप मान आहे ह्या 15 वड्यात. आता काय करू शकतो आपण तर त्यातले त्यात गाठी म्हणजे किंवा पापडी म्हणा किंवा गाठी म्हणा तेलकट चांगल्या पण चांगल्या दर्जाच्या
आता एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण कधी दान करायचं असेल तर ते जेवढं चांगल्यात चांगल्या दर्जाचं करता येईल तेवढं करायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्याला वाटलं की आपल्याला फळ दान करायचं, एक दान करा, एका व्यक्तीलाच दान करा, नो प्रॉब्लेम. पण ते असं दान करायचं की तो खाताना त्याने पूर्ण आशीर्वादाने त्या आपल्याला आशीर्वाद दिले पाहिजेत. काही वेळेस असं असतं की आपण वाचतो एखाद्या पुस्तकामध्ये की कावळ्याला गाठ्या दान करा. मग आता तिथे काही दुकानदार पण जे आहेत, म्हणजे आता कदाचित व्यापारी वर्गापैकी मला वाटतं रवी दादा जरा माईक चालू कराल का प्लीज? रवी दादा, जरा रवी दादा किंवा कोणी व्यापारी कोणी आहेत का आपल्यामधले? तर आपल्या ह्याला व्यापार जे उद्योग व्यवसाय करतात असे कोणी आहेत का आता स्क्रीनला जॉईन? जरा म्हणजे त्यांचाही अनुभव मी ऐकला असता. कोणी आहेत का आता? रवी दादा किंवा अजून कोणी व्यापारी की जे उद्योग क्षेत्रात आहेत, व्यावसायिक? बरं, ठीक आहे. आता हे दादा आपले खूप चांगलंच सेवा करतात. आमचे छगन काका चांगली सेवा करतात, संतोष काका असे म्हणजे जे असेल त्याप्रमाणे. तर इथे लक्षात घ्या. मात्र काही वेळेस व्यापारी आपल्याला विचारतात, हा वो कौवे को डालना है ना, तो ये लेके जाओ. आपको खाना है तो ये मत लेके जाओ. बघा मी काय म्हणतो ते. तुम्हाला पटेल ना पटेल मला माहिती नाही, पण मी हे सगळं पाहिलेलं आहे, सगळं अनुभवलेलं आहे. बरोबर? वो कौवे को डालना है, वो कुत्ते को डालना है तो ये चलेगा, हे लेके जाओ. बरोबर? आता इथे लक्षात घ्या, त्या चराचर सृष्टीतल्या योनी स्वरूपात त्याच्यामध्ये समजा आपला पूर्वज एखादा त्या योनी स्वरूपात तिथे आलेले असतील सूक्ष्म रूपाने, आणि हे ग्रंथांमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे, आपले पूर्वज कुठल्या ना कुठल्या तरी योनीच्या स्वरूपात, म्हणजे ते कीटक योनी असतील, वृक्ष योनी असेल, प्राणी योनी असेल, तर ह्यामध्ये येऊ शकतात. मग ते लक्षात ठेवा, जर दान करायचंय भले अगदी 100 ग्रॅम पापडी दान करा, नो प्रॉब्लेम. 100 ग्रॅम बुंदी दान करा, काही अडचण नाही. त्याच्यात आपल्या काय 1-1 किलो गेले पाहिजे असं काय नाही. पण जे करायचंय ते अगदी उत्तम करा. म्हणजे मी हे तुम्हाला नाही म्हणत आहे, म्हणजे बाकी आपण सगळेच जण उत्तम करतात, परंतु आपल्याला माहिती असावं म्हणून मी ते सांगितलेलं आहे तुम्हाला. तर कृपया कोणी त्याचा गैरसमज करून घेऊ नका, ठीक आहे? आणि आपण छानच करत असणार त्याच्याबद्दल मला पूर्ण आपली खात्री आहे, ठीक आहे? तर इथे लक्षात घ्या, या आपल्याला जो आपण हा पितृ पंधरवडा जो आहे, त्या पितृ पंधरवड्याच्या माध्यमातून आपल्या तिथी जर आपल्याला माहिती असतील पूर्वजांच्या, तर त्यानुसार ते तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मागील प्रवचनात पण सांगितलेलं आहे की समजा काही जण विचारतात की मग त्या दिवशी आम्ही पितरांचा फोटो आमच्या घरी जो आम्ही ठेवलेला असतो, म्हणजे उदाहरणार्थ काही जणांच्या घरी फोटो ते बंदिस्त कपाटात ठेवलेले असतात, बरोबर आहे? आता याच्यामध्ये मी काय कोणाशी वाद घालत नाही. काही जणांकडे जागा नसेल किंवा जागेअभावी वगैरे तो ठीक आहे, परंतु बाकीचे काही जे गैरसमज आहेत त्याच्याबद्दल मी बोलतोय की शक्य झालं तर आपल्या पूर्वजांचा जर फोटो अगदी छोट्या स्वरूपात का होईना असेल, तर जरूर दक्षिणेच्या भिंतीला पाठ लावून, दक्षिणेच्या भिंतीला त्यांची पाठ येईल अशा पद्धतीने तुम्ही जरूर ठेवू शकता. शक्यतो पूर्वेला नका ठेवू, कारण का त्यांच्या लहरींमध्ये बाधा येते. बाकी आपलं काय वाईट होत नाही, पण त्यामुळे दक्षिणेच्या भिंतीला पाठ करून आपल्या पूर्वजांचा फोटो आपण जरूर लावून त्याचा अनुभव उत्तम घेऊ शकता. मात्र याच्यामध्ये आपल्या मनात जी भीती असते, कारण हल्ली काय झालंय 20-25 वर्षामध्ये आपल्यासारखा म्हणजे माझ्यासारखा अर्धवट ज्ञानीचा अभ्यास काही पुस्तकं लिहितो आणि त्याच्यामध्ये तो वादाच्या स्वरूपात जातो की नाही नाही पूर्वजांचे फोटो आपल्या घरात लावायचे नाही, मृतात्म्यांचे लावायचे नाही, असं तो म्हणतो. पण इथे लक्षात घ्या की त्या व्यक्तीबद्दलचा जर आपल्याला निश्चित आदर असेल, निश्चित आपल्याला रिस्पेक्ट भाव आहे ना, तर निश्चित तुम्ही ते आनंदाने लावा. माझ्याकडे माझ्या घरी परंपरेने लावत आलेले मी लावतोय. मी माझ्याकडचे म्हणजे माझ्या माहेर म्हणजे आमच्या सौभाग्यवतींच्या घरातूनचे पण पितरांचं आणि माझ्या पितरांचं पण मी आदर करतो, रिस्पेक्ट करतो. काही वाईट झालेलं नाही आणि वाईट होऊ शकत नाही. मनातला भ्रम आणि भीती काढून टाका. आपण भले ते छोट्या स्वरूपात असतील, अगदी मोठ्या स्वरूपात नसतील, छोट्या स्वरूपात. मात्र एकच फक्त सांगतोय ते पुन्हा लक्षात घ्या. शक्यतो देवांना आपण ओवाळतो, देवाला आपण ओवाळतो तशी त्यांची आरती करू नका. म्हणजे त्यांना असं ओवाळायचं वगैरे नाही. आपण कधी बघा देवाला आपण अगरबत्ती ओवाळतो, तशी अगरबत्ती पितरांना ओवाळायची नाही. त्या ठिकाणी त्यांना त्या वलयामध्ये बंदिस्त नाही आपण करू शकत. देवाला ओवाळतो बरोबर आहे, स्वामी माऊलींना ओवाळतो बरोबर आहे, साईबाबांना ओवाळतो बरोबर आहे, किंवा शेगावच्या गजानन महाराजांना आपण ओवाळतो ते बरोबर आहे, परंतु आपल्या पितरांना तसं नाही करायचंय. मग तुम्हाला मग तुम्ही म्हणाल की अजून काय करू शकतो आपण तिथे, तर लक्षात ठेवा, समजा जमलं तर आपल्याला एखादा हार घातला तर तो दुसऱ्या दिवशी तो हार काढला पाहिजे, पहिला नियम. किंवा तुम्हाला वाटलं एखाद्या वेळेस
एखादं काही चंदनाचा हार काही जण घालतात किंवा आवडीने दुसरं काही असं कंठी मोत्याचा वगैरे असतो तसा हार घालतात आनंदाने तुम्ही घालू शकता, काही त्याला बाधा नाही. ओके, लक्षात तुमच्या. तर हा भाग तुम्ही जरूर करा. शक्यतो पितरांचा जो फोटो आहे त्याला काळी फ्रेम जी आहे ना, ब्लॅक एकदम डार्क ब्लॅक फ्रेम, ती शक्यतो नाही लावायची. बाकी दुसऱ्या रंगाची कुठलीही चालेल, म्हणजे ब्राउनिश चालेल किंवा पॉलिश तसं वेगळ्या रंगाचं पण चालेल, किंवा आणि काही रंगाच्या कॉपर फ्रेम असतात, गोल्डन फ्रेम असते, तर ते तसं पण चालेल. त्यात ते जर कॉपर फ्रेम किंवा थोडंसं ब्राउनिश कलरची फ्रेम वगैरे त्याचा जो रंग आहे त्याने अधिक त्या ठिकाणी तुम्हाला ऊर्जा त्या ठिकाणी पितरांची मिळते. तर हा एक भाग लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला म्हटलंय की त्यांना ओवाळायचं नाही. देवाला आपण आरती करतो तशी शक्यतो ओवाळू नका. आता काही जण म्हणतील मग त्या ठिकाणी दिवा लावायचा का? जर सुरक्षितता असेल तर त्या ठिकाणी दिवा लावा, नाही तर देवाकडचा दिवा जो आहे तो सर्वत्र काम करतो. म्हणून पितरांच्या फोटोकडे वेगळा दिवा, देवाकडे वेगळा दिवा वगैरे अशी काही गडबड नाही केली तरी काही पितर रागवत नाहीत. फक्त त्यांची जाणीव, आणि मी तुम्हाला म्हटलं ना की दिवसातून एकदा तरी त्यांची आठवण असू देत त्यांच्या चांगल्या कृतिशीलतेबद्दल, आणि हाच मेसेज आपल्या मुलांपर्यंत जाऊ देत. मग लक्षात ठेवा, मुलं सुद्धा, आपण कधीतरी हे जग सोडून 100 वर्षांनी जाणार आहोत, बरोबर आहे, कोणी अमर नाही, परंतु आपलं कार्यकर्तृत्व आपली मुलं सुद्धा निश्चित लक्षात ठेवतात, निश्चित आपल्या आठवणीने. बरोबर, त्यांनी ती आठवण ठेवावी म्हणून काय आपण करत नसतो, आपलं कर्तव्य आहे ते म्हणून आपण करतो. तर इथे लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्ही आनंदाने तुमच्या पितरांचे आशीर्वाद आपल्यासाठी स्वतःसाठी घेऊ शकता. आदेश. रामकृष्ण हरी माऊली. इथे आपण हे सगळं हा प्रवाह सुरू असताना आज आपलं नाथ उपासना आणि त्याचबरोबर आपण हा माऊलींचा सत्संग, आता ह्याच्यातून आपण हे जे काही बोध आपण आज ग्रहण करतो किंवा या माध्यमातून हे सगळे पितरांचेच आशीर्वाद आहेत, हे पूर्वजांचेच आशीर्वाद आहेत. तर त्याच्याशिवाय ही उपासना म्हणा किंवा हा आपल्याला आपण जो सत्संग आता सुरू केलाय तो म्हणा, तो होऊ शकत नाही. तर इथे लक्षात घ्या, आपल्या सर्वांच्या कृपेने हा प्रवाह असाच सुरू राहणार आहे. बरं, आपल्यापैकी कोणाला काही प्रतिक्रिया जर व्यक्त करायची असेल तर जरूर आपण आपला व्यक्त करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याबरोबर रोहिणीताई आहेत का जॉईन? रोहिणीताई खेडेकर आहेत जॉईन? प्लीज जरा ताई तुमचं माईक आणि हे ऑन करा. रोहिणीताई, आपण जॉईन नसाल तर. आजचा आपल्या या नाथ उपासना आणि नाथ सत्संग त्याच्यामध्ये आपण सरस्वती माऊलींची जे नामोच्चारण आहे ते केलेलं आहे, ते रोज तुम्ही तुमच्याकडे घरामध्ये सुरू ठेवा. खूप जबरदस्त उत्तम एनर्जी आहे. आणि आपण लवकरच ते, आपण जशी वेगवेगळी स्तोत्र आपण करतो तुमच्यासाठी सिद्ध करतो, तसं हेही लवकरात लवकर सिद्ध होईल आपल्या सर्वांच्या सेवेत. मात्र हे आपण म्हणायला हरकत नाही. ताई, तुमचं प्रतिक्रिया असेल तर एक अर्धा मिनिट बोलू शकाल? 1 मिनिट. आदेश. रामकृष्ण. आदेश. आजचं खरंच खूप बोध आम्हाला मिळाला. म्हणजे पितरांची पूजा नक्की कशी करायची, आपण करतो पूजा, परंतु ती नक्की कशी करावी याचा अतिशय महत्वाचा आणि उपयुक्त असा तुम्ही आम्हाला बोध दिलेला आहात. आणि अतिशय चांगलं. एक तर पहिलं तुम्ही सुरुवातच केला सरस्वतीची स्मरण करून त्यांचं ते श्लोक बोलायचंय, मुलांकडून ते वधवून घेतलात, प्रत्येक मुलांकडून. आणि तेही त्यांना नव्हतं येत तर तुम्ही 2-2, 3-3 वेळा रिपीट करत होतात. म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांगत होतात. म्हणजे उच्चारण कसं करावं हे त्यांना चांगलं तुम्ही समजावून सांगत होतात, त्यांच्या मनातली भीती घालवत होतात. आणि आता जे पितृपक्षातलं सांगितलं अतिशय सुंदर, म्हणजे खरंच नव्हतं. आणि मी ते अतिशय सगळं लिहून घेतलंय. छान छान छान. अभिनंदन अभिनंदन. ग्रेट. कारण कसं असतं, ह्याच्याबद्दलची बरीचशी माहिती आपल्याला नसते आणि ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने दिलात. आणि नक्कीच आम्ही त्याचं पालन करू आणि त्याचा लाभ आम्हाला होईल अशी गुरु माऊली चरणी विनम्र प्रार्थना आहे. आणि धन्यवाद माऊली, आपण एवढं चांगलं अनमोल मोलाचा संदेश आम्हाला दिलात. आदेश. खूप छान ताई, खूप छान. धन्यवाद. त्याच्याच बरोबर एक भाग शेअर करतो. ताईंनी आपल्याला आशीर्वादपर अशी प्रेरणादायी प्रतिक्रिया सर्व आपल्या टीमसाठी दिली आहे. ताई, धन्यवाद तुमच्या पूर्ण परिवाराला. त्याचबरोबर एक लक्षात ठेवा, हे सगळं आपल्याला म्हणजे आपण प्रत्येक जण करतच असाल, तर याच्यामध्ये शक्य झालं तर केळीच्या पानाचा उपयोग आपण जरूर करतात नैवेद्याला. त्याचबरोबर केळीचं पान जर अवेलेबल नाही झालं तर पूर्वी आपल्याकडे पत्रावळी वापरतो आपण, म्हणजे पण त्या पानांच्या पाहिजेत. त्या आपल्याला आता रेडीमेड ज्या पत्रावळी आलेल्या आहेत, काय ते थर्मोकोलच्या, किंवा आता थर्मोकोलला तर बॅनच आहे, बंदी आहे, आणि ती योग्य आहे. बॅन शासनाने जे केलंय ते योग्य आहे. त्याच्याबरोबर काही आता कागदी पत्रावळी आल्या, तर तशा नका वापरू. जर पत्रावळी पानांची करता आली तर ती आपण वापरू शकतो. किंवा
आपण पत्रावळी म्हणजे नसेल आपल्याला केळीचं पान आपण उपलब्ध जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. त्या दिवशी जो आपण भोजन लाभ घेणार आहोत तो सुद्धा केळीच्या पानामध्ये घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये दुसरा एक भाग येतो तो म्हणजे जमलंच तर अजून एक छोटासा प्रयोग सांगून ठेवतो. ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना तेवढासा म्हणजे आर्थिक भार सहन करणं शक्य आहे तर त्यांच्यासाठी म्हणून तो भाग मी अर्थात आपल्या नित्य प्रवचनात मी सांगत आलेलो आहे. आता ह्या 21 दिवसातल्या नाही पण अगोदर. तर एक लक्षात घ्या, 21 आणि 21 असे 42 म्हणजे 21 सासरच्या आणि 21 माहेरच्या. म्हणजे माहेरची पण पितृशक्ती फार महत्वाची असते. म्हणून लक्षात घ्या, त्यांनाही विसरून आपल्याला चालणार नाही. एक सहज सोपा भाग आहे, परंतु थोडासा खर्चाचा भाग आहे. अर्थात ज्याला शक्य आहे त्याने तो करून बघा. एक छोटा छोटा एवढा असा घास म्हणजे जसं आपण बघा लहानपणी करायचो काऊचा घास, चिऊचा घास असा छोटासा म्हणजे अर्धा चमचाभर असे भाताचे मूद म्हणजे भाताचे छोटे छोटे मूद आपण करायचे. त्याच्यावर अगदी 2-2 थेंब दही सोडलात तरी चालेल आणि त्याच्यावर एक एक थेंब मध असे 21 घास एका पानावर आणि 21 घास दुसऱ्या पानावर अशा पद्धतीने ते आपण अरेंज करा. हे करा आणि त्या ठिकाणी पितृशक्ती देवताभ्यो नमो नमः असं मंत्र म्हणा. सहज सोप्या पद्धती पितृशक्ती देवताभ्यो नमो नमः हा मंत्र म्हणायचा आणि तो घासावर मग मधाचा एक एक थेंब सोडायचा. म्हणजे असे 21 एका पानावर 21 दुसऱ्या पानावर आणि ते जे आपण केलेलं आहे ते आपण योग्य त्या ठिकाणी म्हणजे महानगरपालिकेच्या कुठेही शासकीय जागेमध्ये कचरा न होता कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने निर्जन स्थळी ते तुम्ही त्यावेळेस ठेवू शकता. आणि आपल्या पितरांना म्हणजे दक्षिण दिशेला आपल्या दोन्ही हात असे वर करायचे, काखा म्हणजे आपल्या वर करायचे म्हणजे आणि हे पुरुष किंवा स्त्री दोघेही जण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पुरुषांनीच केलं पाहिजे असं काही नाही. आणि हे घेऊन त्या ठिकाणी ठेवायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून आपल्या पितृशक्ती देवतांना प्रार्थना करायची. मी तुमचा वंशज, तुम्ही माझे आदरणीय पूर्वज आहात आणि जे काय हे या ठिकाणी मी माझ्या गुरुशक्ती प्रवाहाच्या मार्गदर्शनाने हे काही जे काही विधिकर्म करतोय त्याच्यामध्ये आपण ते समजून घ्या. काही त्रुट असल्यास क्षमा करा आणि मला आनंदाने आपला भरभरून आशीर्वाद कवच तुम्ही जे देत आलात ते अखंड अखंड देत राहा. ह्याच्यामध्ये अखंड हा वर्ड बोलणं महत्वाचं आहे. तुम्हाला स्पिरिच्युअल सायन्सच्या आपल्या क्लासरूम मध्ये जो आपण घेणार आहोत ते जे प्रशिक्षण वर्ग ह्याच्यामध्ये सगळं शिकवलं जाणार आहे की देवाकडे मागताना कसं मागायचं. बरोबर आहे. देवाकडे मागताना पितरांकडे मागताना कसं. आता ह्याच्यामधलं एक फक्त गोल्डन वर्ड सांगतो तर अखंड अखंड द्या. बरोबर आहे. म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी पण मागून घ्या. आपण एवढंच मागतो म्हणजे ह्या वर्षापुरतं द्या, माझ्या जीवन असेपर्यंत असं नाही तर अखंड. कारण का ते द्यायला बसलेले आहेत. ते म्हणतात तथा असतो, तथा असतो. देव म्हणतो तथा असतो, वास्तू म्हणते तथा असतो. आपण काय म्हणतो एवढंच द्या. आता तेवढंच दिलं की परत परत आपल्याला मागणी. त्याच्यामुळे अखंड अखंड द्या. आणि तुम्ही देत आलात आतापर्यंत देत आलात, आता पुढेही भरभरून भरभरून अखंड द्या. एवढंच फक्त बोलायचं. त्यांना काय अखंड द्यायचं ते सगळं त्यांच्यापर्यंत त्यांना माहिती आहे. ओके. तर ह्या पद्धतीने आपण हाही एक प्रयोग करू शकता जमलंच तर. अर्थात हे 21 ते 21 असे 42 तुम्हाला म्हणजे 42 पिढ्यांचं असं तो भाग आहे. तर तो तिथे तुम्ही हे करू शकता. असो या ठिकाणी आपण अल्पविराम घेण्यापूर्वी आमचे हर्षद दादा आहेत का स्क्रीनवर? हर्षद दादा, हर्षद दादा प्लीज. हा आदेश गुरुजी. हा आदेश हर्षद दादा एक युवा प्रतिनिधी आणि अर्थात अत्यंत उच्च विद्या विभूषित आहेत स्वतः आणि उत्तम नम्रता विनम्रता त्यांच्याकडे ठाई अखंड अखंड आहे त्यांच्या पूर्ण परिवाराच्या ठाई. आणि म्हणून मी एक युवा प्रतिनिधी म्हणून दादांना विनंती करतोय की आपण बोलावं. आणि दुसरी गोष्ट, या सर्व परंपरा वैज्ञानिक दृष्ट्या दादा जसं ते जाणून घेत आहेत त्या त्या परीने ते स्वतः सुद्धा ते अप्लाय करतात. त्यांच्या पूर्ण परिवार तर ते अप्लाय करतोच आहे. काही वेळेस असं असतं की आपण शिक्षण भरपूर घेतो, आपण डिग्र्या भरपूर घेतो आणि आपण काय म्हणतो याच्यात काय नाही, याच्यात दम नाही, किंवा हे कसलं शास्त्र आलंय, काय आपल्याला काय जमणार. तर असं करू नका. मी माझी नम्र विनंती राहील. कारण जाणीवेसाठी श्रद्धेने केलेलं ते श्राद्ध, जिथे श्रद्धा आहे त्या श्रद्धेने केलेलं ते श्राद्ध असते. म्हणून लक्षात घ्या की जेवढं जमेल तेवढं सोपे मार्गाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यातले त्यात सगळे सोपे मार्ग सांगितलेत मी तुम्हाला. त्यातल्या कुठे कठीण असं मला वाटत नाही ते. आणि आताच रोहिणीताईंनी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तर आपल्या पूर्वजांची मात्र जरूर जाणीव ठेवा आणि खूप तुम्हाला त्याचा निश्चित लाभ येईल. कधी तुम्हाला अपाय होणार नाही. आता इथे लक्षात घ्या,
काही जण असं त्यांच्यामध्ये एक समज असतो किंवा भ्रम असतो. आता युट्यूबच्या वेगवेगळ्या चॅनल्समध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळत असते, पण मला माहिती नाही आता कशा पद्धतीने ते. परंतु लक्षात घ्या, काही जणांमध्ये भीती असते की पूर्वजांचे घरामध्ये काही वस्तू आहेत, तर मग त्या ठेवायच्या की नाही ठेवायच्या. पूर्वजांच्या, आपल्या गेलेल्या पूर्वजांच्या काही वस्तू आहेत किंवा काही ठेवायच्या की नाही ठेवायच्या. तर मला सांगा, पूर्वजांनी एखादी वास्तू घेतली असेल, प्रॉपर्टी. बघा हर्षदादा, पटतंय का? हर्षदा, माईक ऑन आहे ना तुमचा? हा आदेश गुरुजी, हा, माईक ऑन बघा आहे. तुमच्या पूर्वजांनी एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे गावी किंवा मुंबईत. आता मला सांगा, पूर्वज गेले, तुम्ही प्रॉपर्टी कोणाला देऊन टाकणार का? म्हणजे काढून टाकणार का प्रॉपर्टी? नाही नाही काढत ना आपण. मग नाही लक्षात काढत. घ्या, बरं पूर्वजांनी काही सोनं बिनं घेतलेलं असतं बिचाऱ्यांनी, म्हणजे सोनं अर्थात आपला जीव मारून आपल्या म्हणजे बिचाऱ्यांनी केलेलं असतं. तर आपण असं करतो का? नाही नाही, सगळं सोनं, चल पूर्वज गेले, सोनं काढून टाका. नाही बरोबर आहे. नाही तर एक लक्षात घ्या, बऱ्याच जणांमध्ये असा एक भ्रामक कल्पना आहे, भ्रामक भीती आहे. तर एक लक्षात घ्या, मात्र पूर्वजांच्या काही वस्तूंपैकी काही वस्तू जर तुम्हाला त्या आवश्यक नसतील, तर त्या जरूर दान करा. बरोबर आहे. मी काय म्हणेन तुम्हाला, तर समजा एखाद्या वेळेस कपडे आहेत, ते तुम्हाला आवश्यक आता होणार नाही तुमच्या साईज प्रमाणे, काय तर ते असेच पडून राहून ठेवणार कसं आपण? तर ते योग्य त्या प्रकारे तुम्ही दान करू शकता. समजा त्यांच्या चपला आहेत, चांगल्या सुस्थितीत आहेत, कपडे चांगल्या सुस्थितीत आहेत, तर ते दान करा. आलं बरोबर आहे. म्हणजे तर हे लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये काही ते बाबा भूत असतं किंवा काय भीती असते, तर असं काही एक बागलबुवा नाहीये. जर मग तसं असेल, तर मला सांगा, मग सगळं दान करून टाकलं पाहिजे, सगळं बाजूला काढून टाकलं पाहिजे. ते गेले निघून, मग त्यांची प्रॉपर्टी कशाला ठेवतो आपण? त्यांचे दागिने कशाला आपण ठेवतो? आपला बघा, मी तुम्हाला आता पटेल ना पटेल मला माहिती नाही हर्षद दादा, पण याचा सखोल विचार करा, मग तुम्हाला हळूहळू हे पटेल की हे आपण. दादा बोला बोला, आदेश हा बोला. आदेश गुरुजी. नाही, आपण जे सांगताय ना त्या गोष्टी मला आता खरंच रिलेट होत आहे, कारण की हल्ली म्हणजे मी माझा पर्सनल अनुभव सांगतो. आता मी नुकताच गावावरून जाऊन आलो, आणि आपण जेव्हा एखाद्या वास्तू जातो, जेव्हा गावच्या परिसरात जातो, तेव्हा तिकडची माणसं, तिकडची भूमी आणि तिकडच्या नैसर्गिक गोष्टी या आपल्याला चुंबकीय सारख्या अटॅच करतात, आणि त्या विषयात आपण सखोल जातो. तर आज त्या विषयाचं हळूहळू उलगडणी होते. म्हणजे आता बाकीच्यांना ते कळत नसेल, पण आपल्यापर्यंत तो विषय अगोदरच गेला असेल की का असं चाललंय. आणि मला त्याचा आज प्रचिती येते की आज ऑनलाईन मध्ये मला ते कळते की आपण एखाद्या वास्तूला, एका भूमीला जेव्हा टच करतो, आपल्या वा. आपल्या पूर्वजांच्या भूमीत आपण जाऊन तिकडनं आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतो. ती भूमी आपल्याला काय संकेत देते, आणि गुरुजी ते संकेत आपल्याला कसे उलगडतायत, आणि हा माझा वा. पर्सनल अनुभव झाला. तर हा एक गोष्ट होती. आणि आपण सेकंड गोष्ट म्हणजे आपण जे सांगताय, जी माहिती बोलताय, ती आज कदाचित ऑनलाईन इंटरनेटला अवेलेबल असेल, पण ती कितपत योग्य आहे, बरोबर. योग्यपेक्षा ती कशी वापरता येईल आणि ती अतिशय सुलभरित्या कशी पोहोचवता येईल, हे आपण जे प्रयत्न करताना ते फारच विलक्षणीय आहेत, आणि ते फार दुर्मिळ आहेत. म्हणजे आता मी जर म्हणायला गेलो ना, आजच्या जर एका 1 आवरच्या सेशन मध्ये आपण जी माहिती दिली आहे ना, ती जर मी ऑनलाईन सर्च करायला गेलो प्रत्येक गोष्टीला, तर मला काही ती तुटक मिळेल, आणि ती खरी असेल की नाही, परत ती खरी असली तर ती कशी वापरायची आणि ती माझ्यासाठी किती अप्लिकेबल असेल, हे वा. आजकाल जोडणं मुश्किल झालंय. आजकाल इंटरनेटमुळे गोष्टी मिळतील, गोष्टी समजतील, पण परफेक्ट. त्या आपल्यासाठी किती उपयुक्त आहेत आणि आपल्या समाजासाठी, आपल्यासाठी कितपत त्या फायदेशीर आहेत, हे आपण जे आजकाल नाथोपासना प्रकल्प आणि जे आपण जे प्रवचन आहेत ना, त्या प्रकल्पामध्ये उपलब्ध होत आहेत ना, त्याचं खरंच फार कौतुक आणि आपले फार आभार त्यासाठी. वा वा वा, खूप छान. दादांनी युवा प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांसाठीच हे आशीर्वादपर अशी प्रेरणादायी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. खूप खूप धन्यवाद दादा आपल्याला. आणि या पितृ पंधरवड्यामध्ये अजून एक फक्त एक छोटीशी गोष्ट पूर्ण एकदा सांगतो आपल्याला. जमलंच तर आपल्याला नित्यपूजेमध्ये आपण कधी ना कधी ते आणताच, आठवड्यातून म्हणा किंवा महिन्यातून म्हणा किंवा दिवसातून म्हणा. तसं गोंड्याचं जे फूल आहे, तो झेंडू ज्याला म्हणतात ना आपण, भगव्या रंगाचं झेंडूचं फूल, तर त्या झेंडूच्या फुलाचा प्रचंड मान आहे. म्हणजे तुम्ही जे काय 21 आणि 21 अशा ज्या वाड्या करणार, तर त्याला एक झेंडूचं फुल, त्याच्यामध्ये जर आपण गंधगोळी आपल्या घरी असेल, देवाची गंधगोळी, तर ते गंध त्याच्यामध्ये मिश्र करायचं आणि ते त्या पानाला लावा किंवा त्या पत्रावळीला लावा. म्हणजे एक एक लावलं तरी चालेल. आलं लक्षात नव्हते. आणि ते जर समजा आपल्याला शक्य झालं आणि एखाद्या वेळेस आपण जोडपं बोलवलंय, नाही जोडपं बोलवलं तरी काही पित्र रागवत नाहीत. तुम्ही श्रद्धेने जर एखाद्या याचकाला, एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या गरीब मुलाला किंवा जे काही शाळेत जाणारी छोटी मुलं आहेत किंवा गरीब नसेल पण शाळेत जाणारी आहेत, शिक्षण घेणारे आहेत, त्यांना यथोचित त्यांना लागणारी वस्तू तर आपल्या पूर्वजांचं स्मरण करून जर त्यांना दिली, तर त्या ठिकाणी गुरुशक्ती जी आहे ना, ऍक्च्युली कसं आहे, विद्या देवतेला गुरुशक्तीचं वास्तव्य आहे, म्हणजे गुरुशक्तीचा प्रवाहित भाग आहे विद्या देवतेचं लिंक. तर इथे लक्षात घ्या, तर गुरुशक्तीचे पूर्ण आशीर्वाद त्या तुमच्या कृत्याला लाभतात. ओके. आणि म्हणून लक्षात घ्या, काही वेळेस काही जणांच्या घरी
असा समज होतो ना की बाबा नाही ह्यावेळेस ते आपल्याला काही जोडपं मिळालं नाही म्हणजे सगळं गोंधळ होणार किंवा काय. काही आपले पितृशक्ती रागवत नाहीत, हा भाग लक्षात ठेवा. मात्र जे काही तुम्ही करणार आहात म्हणजे उदाहरणार्थ समजा जे काय आपण भात करणार आहोत किंवा जे काही धान्य आपण करणार आहोत ते आपण चांगल्यात चांगलं जे करता येईल ना त्या पद्धतीने ते बनवायचं आणि ते त्या पद्धतीने दान करायचं. कारण का मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी या सगळ्या ज्या काय परंपरा आहेत त्या अगदी माझ्या दृष्टिक्षेपात जे आहेत त्याच्यातलं एखादा प्रसंग तुम्हाला सांगतो. एका प्रवास म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं. आता आपल्याकडे ते नाही दिसणार तुमच्याकडे, पण मी काही ठिकाणी पाहिलंय. अर्थात मी नावं नाही घेऊ शकत, पण त्या ठिकाणी महालय असेल तर ते घरी भले कधीतरी बासमती तांदूळ खात असतील किंवा कोलम किंवा वाडा कोलम, बरोबर आहे, हे काय काय तांदळाच्या जाती आहेत, बरोबर, किंवा इंद्रायणी. पण पितृचा पंधरवडा असेल, महालय असेल तर ते मात्र तांदूळ विकत आणताना ते अगदी वेगळ्या दर्जाचे विकत आणतात. म्हणजे अक्षरशः तोंडात घालावेत की नाही घालावेत अशा पद्धतीने. पण मी काही माणसं बरं त्यांच्याकडे पैसा समृद्ध आहे, बरं ते गरीब असतील किंवा काही वेळेस आर्थिक परिस्थिती नसेल तर गोष्ट वेगळी आहे. उलट मी त्याच्या प्रति उलट पाहिलं की काही लोकांकडे आर्थिक समृद्धी कमी आहे, परंतु ते दुसऱ्याला देताना एवढी काळजी घेतात, नाही उत्तम त्याला गेलं पाहिजे, उत्तम त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे हा जो भाग आहे ना तो खूप महत्वाचा आहे. एक गमतीचा भाग सांगतो तुम्हाला. एक ठिकाणी खूप शिकलेली व्यक्ती होती, पैसाही प्रचंड होता त्या व्यक्तीकडे. मी कोणाचा टीका नाही करत आहे, फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो, गमतीचं उदाहरण. आणि त्यांच्या घरी त्यांनी आपल्या वास्तुशांतीची पूजा ठेवलेली होती. तर ब्राह्मण गुरुजींनी लिहून दिलेलं होतं की बाबा ते काय समिधा लागतात, हे लागतात, ते लागतात. तर ती व्यक्ती जी होती ती शिक्षण क्षेत्रात काम करणारी होती, म्हणजे एज्युकेशनच्या क्षेत्रात ती काम करणारी होती. अर्थात ते रिटायरमेंटला आले होते ती व्यक्ती. आता ती म्हणली, भटाने लाकडं सांगितलेली आहेत ना, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, हे जर खोटं असेल, मी नातं उपासनेला बसलेलो आहे. तर त्या व्यक्तीने काय केलं, त्यांच्या शाळेतली जी मुलं होती त्यांना सांगितले, बेंच जे आहेत ना आता जुने झाले ते तोडून टाका. त्याची लाकडं बनवली. ती लाकडं ती व्यक्ती घरी घेऊन गेली. आलं ना, ती घरी घेऊन गेली. 3-4 दिवस ती लाकडंच नेत होती. आलं ना, आणि ती घरी घेऊन गेली आणि त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला म्हणजे दाखव आता अग्नीत पेटवून टाका. तर अंदाज त्या ब्राह्मणांना थोडासा आला ब्रह्मवृंदांना. ते म्हणले, अहो लाकडं समिधा पण मी सांगितलेलं तुम्हाला, लाकडं आणली ठीक आहे. मग ते म्हणले, नाही समिधा नाही, लाकडं जाळून टाका ना, कुठे कोण बघते, जाळून टाकाय लाकडं, काय फरक पडत नाही, इथे कुठे काय देव बघायला आलाय. मग ते म्हणले, देव बघायला नाही आला की काय, तर मग ही पूजा तरी कशाला करायची होती. आलं म्हणजे काही लोक कुठली श्रेणी गाठतात, कुठली पातळी गाठतात. आणि मी तुम्हाला प्रसंग सांगतो, ते त्यांचे पूजा कर्म कसं झालं असेल ते आता तुम्हीच बघा. आणि त्याच्यानंतर वर्षभरात त्यांना ती वास्तू एक तर सोडावी लागली. त्याच्यानंतर जी काही दुर्दशा झाली, म्हणजे लक्षात घ्या, जर नाही करायचं तर करूच नका, पण जर करायचं असेल तर एवढं की, कारण का त्या ठिकाणी त्या सगळ्या देवता आपल्याला प्रसन्न रूपाने आशीर्वाद द्यायला येतात ना, म्हणून तो आपल्याला आनंद करायचा आहे. त्या ठिकाणी लक्षात द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी जनसंपत्ती इतरांची आहे त्याला आपल्याला हानी करण्याचा अधिकार नाही. आता ते शाळेतले बेंच भले तुम्ही रिटायरमेंटला आलेला असेल तरी सुद्धा ते तोडून त्याच्या मुलांकडून ते तोडून घेणं म्हणजे ते पाप, परत ते घरी आणून जाणं म्हणजे अधिक पाप. म्हणजे हे बघा लक्षात घ्या, म्हणजे आपण सहज करून जातो, आपल्याला तेव्हा जाणीव होत नाही ते पाप आहे की नाही याची पण जाणीव करण्याचा आपल्याकडे बुद्धी नसते. आणि शिकलेली उच्च शिकलेली व्यक्ती होती ती, पैसाही प्रचंड होता. पण मला त्यांचे त्या पुढचे जे दुर्दशा आहेत ते मी आता नाही सांगत तुम्हाला, म्हणजे याचा अर्थ मी कोणतेही घाबरवत नाहीये. पण आपण कोणीच तसं करणार नाहीयेत, फक्त एक गमतीची उदाहरणं म्हणून मी ती तुम्हाला सांगितली. या ठिकाणी आपण आपण आताच्या या नातं उपासना आणि नातसत्संग याच्या वेळेस आपण आपला बहुमोल वेळ या ठिकाणी अर्पण केलात. आणि वारंवार आपल्या या सर्व प्रकल्पासाठी आपण यथोचित तन मन आणि धन म्हणजे आपल्याला पाठबळ आपलं कवच रूपाने अखंड अखंड देतात, त्याबद्दल आपल्या सर्वांना, त्याप्रमाणे गणपती बाप्पा आपल्या घरी किंवा आपल्या गावी असेल त्या सर्व गणपती बाप्पांच्या चरणी आपलं विनम्र आपल्या सर्व नाथपरिवारातर्फे मी वंदन करतोय. आणि जो येणारा पितृशक्तीचा जो महालय उत्सव, ज्याला पितृ उत्सव म्हणतात, तो पितृ उत्सव सुद्धा तुमचा उत्तम प्रकारे आनंददायी अखंड ऊर्जेने सिद्ध व्हावा अशी माऊलींचरणी प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी अल्पविराम घेतोय. पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद. ओम नमो नाथ गुरुजी. आदेश आदेश आदेश. रामकृष्ण हरी. मौली आदेश.